नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 11व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. ब्रह्मानंदे योगानंद. ब्रह्मानंद याविषयी एकूण 5 प्रकरणे आहेत. त्यातील हे पहिले आहे. आता ब्रह्मानंदाचे स्पष्टीकरण करू. त्याचे ज्ञान झाल्यामुळे हा लोक व परलोक यातील दुःख परंपरांना पूर्णपणे दूर करून साधक सुखी होतो. योगानंद हा ब्रह्मानंदाचाच एक भाग असून येथे योगानंदावर भर आहे. ब्रह्मानंदामुळे ऐहिक व पारलौकिक जीवनातील दुःखे संपून सुख मिळते हे या प्रकरणाच्या अभ्यासाचे फळ आहे. मी व माझे इत्यादी भ्रमांनी चालू जीवनात तर पापाची फळे भोगण्यामुळे पारलौकिक जीवनात दुःखे होतात. देहासह सर्व सृष्टी ज्ञानानंतर बाधित ठरल्याने त्यातील सुखदुःखेही तशीच ठरतात व अनंत जन्माची दुःख परंपरा मोडते. ह्यासाठी श्रुतीचे प्रमाण. ब्रह्म जाणणारा परब्रह्मच होतो. आत्मा जाणणाऱ्याला शोक होत नाही. हा रसरूप असून ब्रह्मरसाच्या प्राप्तीनंतर तो आनंदरूप होतो, दुसऱ्या कशाहीमुळे नाही. तैत्तरीयमधील हे वाक्य आहे. याच उपनिषदात पुढे आत्मा आनंद रसात्मक असून ब्रह्मरस व आत्मरस एकच आहेत असा जाणणारा आनंदरूप होतो असे म्हटले आहे. छांदोग्य उपनिषदात शोकांस्तरती आत्मविद म्हणजे आत्मज्ञानी शोकादी दुःखातून पार पडतो असे सांगितले आहे. संपूर्ण गीताशास्त्र शोकनाशासाठी आहे. आशोच्च या शब्दाने त्याचा उपक्रम आहे व माशुचने उपसंहार आहे. दुसऱ्या श्रुतीचे प्रमाण. ज्यावेळी याला स्वरूपात स्थान मिळते तेव्हा हा निर्भय होतो. याने जर त्यात किंचितही भेद म्हणजे द्वैत पाहिला तर तो भयभीत होतो. अनिलयने भयम प्रतिष्ठा विंदते तैत्तरीय उपनिषद. अन्य आश्रय न घेता जो परब्रह्माला मिळतो त्याला निर्भयपदाची प्राप्ती होते. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे ज्ञानेश्वरी. या ज्ञानदेवांच्या उक्तीनुसार भेदरहित ब्रह्मात देह, घर, नातलग, मित्र, संपत्ती, कीर्ती इत्यादी भेद पाहून त्यांचा आश्रय केला तर भय होते. स्वरूपात स्थान मिळताच निर्भय होतो हे अन्वयी विधान असून स्वरूपात भेद पाहताच भय होते हे व्यतिरेकी विधान आहे. इंद्रादी देवतांनी सुद्धा ब्रह्मात भेद पाहिल्याने त्या भयभीत आहेत. वायू, सूर्य, अग्नी, इंद्र व यम हे त्यांच्या पूर्वजन्मी जरी ते धर्माचे ज्ञानपूर्वक अधिष्ठान करत होते तरी त्यांची भेददृष्टी न मावळल्याने आजही ते ब्रह्माच्या भीतीने आपापले काम करतात. भेददृष्टी असल्यामुळे देवताही भयभीत असतात हे वाक्य अर्थवादाचे मानावे असे दिसते. भयादस्त अग्निही तपती अशी श्रुती आहे कठोपनिषद. ब्रह्मानंदाने अनर्थ कसे जातात. ब्रह्मरूप आनंदाला जाणणारा कधीही भीत नाही. ही कर्मरूप अग्नीने होणारी चिंता त्याला मुळीच ताप देत नाही. विषय हे सुखाचे साधन असून विषयी म्हणजे मी त्याने सुखी होतो हा भ्रम असेपर्यंत मी व विषय यांच्या ताटातुटीचे भय असते. ब्रह्म आनंदरूप असून तेच मी आहे हे कळल्यावर ते भय जाते. जन्मोजन्मी केलेल्या कर्मरूप अग्नीच्या फळाचे चटके जीवाला बसतात. परंतु ब्रह्मज्ञानानंतर शरीरे पापमनो हित्वा तैत्तरीय याप्रमाणे सर्व पापे शरीरापाशी सोडून देऊन तो निर्भय होतो. येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहीचा धर्मुदेही ज्ञानेश्वरी असे ज्ञानदेव म्हणतात. भय न होण्याचे आणखी एक कारण. अशा रीतीने विद्वान पाप व पुण्य या दोन्ही कर्मांचा त्याग करून सतत आत्मानुसंधानात राहतो. असे झाल्यावर पापपुण्यानं तो आत्मरूपानेच जाणतो. तदा विद्वान पुण्यपापे विधूय मुंडकोपनिषद, आपापविद्ध ईशावास्योपनिषद अशा 2 श्रुती हा विचार सांगतात. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण असे भक्तीच्या भाषेत श्री तुकाराम महाराज सांगतात. या श्लोकात सर्वम खलु इदम ब्रह्म या अन्वयी मांडणीनुसार पापपुण्यही ब्रह्मरूप होतात असा साधकाचा मरण काळपर्यंत सहज निश्चय असतो असे म्हटले आहे. अनादी संसारातील असंख्य कर्मे
ज्ञानाने निवृत्त होतात। सर्व स्थूल सूक्ष्म दृश्याच्या पलीकडे असलेल्या त्या परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर साधकाची हृदयग्रंथी तुटते, सर्व संशय नाहीसे होतात, त्याची शुभ व अशुभ कर्मे नष्ट होतात। अचेतन बुद्धी व चेतन आत्मा एकच आहेत अशा अनंत जन्माच्या भ्रमरूप निर्गाठीला ग्रंथी म्हणतात। ते गाठ ज्ञानाने तुटते। मी देह की मी आत्मा, मी करता की ईश्वर करता, जे मी माझे म्हणतो ते खरेच माझे आहे का? सुख विषयात आहे की आत्म्याच्या ठिकाणी? जग सत्य आहे की मिथ्या? ब्रह्म आहे की नाही? इत्यादी अनेक संशयाचे निराकरण ज्ञानानुभवाने होते। केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळतो। त्या आत्म्याला जाणणाराच संसारातून सुटतो। ज्ञानाशिवाय मोक्षासाठी दुसरा मार्गच नाही। ज्ञान प्रकाशरूप देवाला जाणल्यावर पाश सुटतात। क्लेश संपल्यामुळे पुन्हा जन्माला यावे लागत नाही। आत्मज्ञानामुळे ह्या लोकातील जीवन सुखरूप होते। पुन्हा जन्म नसल्याने परलोकातील सुखदुःखाचा प्रश्नच येत नाही। एक अष्टपाश म्हणजे दया, शंका, भय, लाज, निंदा, कुल, जाती आणि शील। 2 पंचक्लेश अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या दोन्ही गटातील प्रत्येकी एकाचा विचार करू। दया सर्व जीवसृष्टी ईश्वरी योजनेनुसार चालते। त्याप्रमाणे कोणी अतिदरिद्री, कष्टी, दीन दिसतो, त्याच्या परिस्थितीची दया येण्याऐवजी त्याच्या पापबुद्धीचे हे फळ आहे हे जाणून धर्मानुसार त्याला कर्तव्यबुद्धीने यथाशक्ती सहाय्य करावे। अस्मिता बुद्धीचे धर्म आत्म्याचे आहेत असे वाटणे। अन्योन्य ध्यासातून निर्माण होणारी सूक्ष्म स्थायी बुद्धी, स्मरण हा बुद्धीचा धर्म आहे, आत्म्याचा नाही। पण अन्योन्य ध्यासामुळे मला विस्मरण होते असे वाटते। ही बुद्धी नकळत कायम राहते, म्हणून ती स्थायी म्हटली जाते। धैर्यवान साधकाचे लक्षण। धैर्याने ज्ञानप्रकाशरूप देवास जाणून तो ह्याच जन्मात हर्ष व शोकाचा त्याग करतो। पुण्य केले नाही म्हणून व पाप केले म्हणून त्याला जराही दुःख होत नाही। पूर्वीच्या जन्मातील व चालू जन्मातील पापांमुळे होणारी दुःखाची कारणे प्रारब्धामुळे त्याच्यापर्यंत येऊन धडकतात, पण त्याने ते दुःखी होत नाही। तसेच पुण्यामुळे प्राप्त होणाऱ्या सुखाच्या भोगामुळे त्याला हर्षही होत नाही। जीवनमुक्ताच्या प्रारब्धाविषयी श्री एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला। ब्रह्मज्ञानाने कृतकृत्यता येते याविषयी श्रुती इत्यादींचे एकमत आहे। इतर अनेक श्रुती, पुराणे, स्मृती हे सर्व ब्रह्मज्ञानाने अनर्थ नाश पावतो व आनंद लाभतो असा घोष करतात। असे सांगणारी काही प्रमाणे। 1 केनोपनिषद। इह चेत आवेदित अथ सत्यम अस्ति, न चेत इह आवेदीन महती विनष्टी। या शरीरात ब्रह्म जाणले तर शाश्वत हित आहे, न जाणले तर मोठा विनाश आहे। 2 बृहदारण्यक। य एतत् विदुः अमृताः ते भवन्ति, अथ इतरे दुःखम एव अपीयन्ति। अर्थ वरील प्रमाणेच आहे। 3 कठोपनिषद। अनादि अनंतम महतः परम ध्रुवम निचाय्य तम मृत्युमुखात प्रमुच्यते। त्या अनादि अनंत सर्वश्रेष्ठ व आढळ आत्म्याला जाणून साधक मृत्युमुखातून सुटतो। 4 मनुस्मृती। आत्मयायी वै स्वराज्यम अधिगच्छति। सर्वात मला व माझ्यात सर्वांना पाहून आत्मयज्ञ करणारा स्वानंद साम्राज्याचा धनी होतो। 5 भगवद्गीता। न हिनस्ति आत्मना आत्मानं ततो याती परामगतीम। सर्वत्र समभावाने पाहणारा आपला आपण घात करीत नाही, तरून जातो। आता 3 प्रकारचा आनंद। ब्रह्मानंद, विद्यानंद व विषयानंद असा 3 प्रकारचा आनंद आहे। प्रथम त्यातील ब्रह्मानंदाचे स्पष्टीकरण करू। वास्तविक ब्रह्मानंद हाच खरा आनंद आहे, तोच अन्य आनंदाचे कारण आहे। पंचदशी ग्रंथातील आनंद प्रकरणाचे पहिले 3 अध्याय ब्रह्मानंद सांगण्यासाठी असून त्याचे योगानंद, आत्मानंद व अद्वैतानंद हे दुय्यम भाग आहेत। ब्रह्म आनंदमय आहे। भृगु या पुत्राने
वरुण ह्या आपल्या पित्याच्या मुखातून ब्रह्माचे लक्षण ऐकून अन्न, प्राण, मन व बुद्धी यांना विचाराने मागे सारून आनंदात जाणले. तैत्तरीय उपनिषदामध्ये आनंदापासून भूते जन्माला येतात, आनंदामुळेच जन्मलेली जगतात व शेवटी आनंदातच प्रवेश करतात असे म्हटले आहे. सुरुवातीला अन्न हेच ब्रह्म जाण असे वरुणाने भृगूला सांगितल्यावर ब्रह्माच्या लक्षणाचा विचार करून क्रमाने त्याने अन्न, प्राण, मन व बुद्धी ही ब्रह्म नसल्याचे जाणले. हाच विषय 13व्या श्लोकात आहे. आनंदापासूनच भूते उत्पन्न होतात, ती आनंदामुळेच जगतात व त्यातच लय पावतात, म्हणून हा ब्रह्मानंदच आहे यात शंका नाही. स्त्री पुरुष मिलनाच्या आनंदातून जीव जन्माला येतात, विषयभोगाच्या आनंदाने जगतात व गाढ झोपेच्या आनंदात लीन होतात. त्रिपुटीच्या भाषेत हाच विचार. भूतांच्या उत्पत्तीपूर्वी त्रिपुटीरूप द्वैत नसल्यामुळे भूमा ह्या नावाने परमात्मा होता. प्रलयकाळी ज्ञाता ज्ञेय ज्ञानरूप त्रिपुटी नसते. पंचभूते व जराजुयादी प्राणी यांच्या उत्पत्तीपूर्वी त्रिपुटीचे द्वैत नसल्याने परमात्मा भूमा या स्वरूपात होता. प्रत्येक त्रिपुटी द्वैतमय असून ती प्रलयात नसते. ज्ञाता ज्ञान व ज्ञेयाचे स्वरूप. उत्पन्न झालेला विज्ञानमय ज्ञाता, मनोमय ज्ञान व शब्दादी ज्ञेय हे 3 उत्पत्तीपूर्वी नव्हते. 1 जाणणारा, 2 जे जाणायचे आहे ते व 3 त्यासंबंधीचे ज्ञान म्हणजे विषय ज्ञान. हे 3ही उत्पत्तीपूर्वी एकमेव अशा ब्रह्मातच लीन होते. 1 ज्ञाता, परमात्म्यापासून उत्पन्न झालेला बुद्धी उपाधिक जीव म्हणजेच विज्ञानमय. 2 ज्ञान, मनात प्रतिबिंबित झालेले मनोमय ह्या नावाचे चैतन्य. 3 ज्ञेय, शब्दस्पर्शादी विषय. ही त्रयी कार्यरूप असल्याने उत्पत्तीपूर्वी तिच्या कारणापासून वेगळी नव्हती, त्यात ती लीन होती. तात्पर्य: पण ज्ञाता ज्ञेय व ज्ञान या त्रिपुटीचा ज्यात अभाव असतो त्या समाधी, निद्रा व मूर्छा या अवस्थात द्वैतरहित व पूर्ण आत्मा अनुभवाला येतो. असाच तो सृष्टीपूर्वी असतो. त्रिपुटी हा द्वैत म्हणजे भेदाचाच एक आविष्कार आहे. गाढ झोपेत त्रिपुटी नसते म्हणजेच द्वैत नसते. समाधी व मूर्छा अशाच असतात असे जाणते सांगतात. त्याचप्रमाणे ईश्वराच्या निद्राकाली म्हणजे प्रलयकाली त्रिपुटी व द्वैत नसले तरी ब्रह्म असते. जीवाच्या झोपेत अनुभवास येणाऱ्या सुखरूप ब्रह्माप्रमाणे ते समजावे. जो आत्मा पूर्ण असतो तोच आनंदरूप असतो. जो व्यापक परमात्मा तो सुखरूप आहे. त्रिपुटीमुळे 3 प्रकारे मर्यादित होणाऱ्या द्वैतात सुख नसते असे शोकाकुल नारदास सनत कुमाराने सांगितले. यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखमस्ती. छांदोग्य. येथे जे पूर्ण असते ते सुखरूप असते व जे पूर्ण नसते ते सुखरूप नसते असे सांगितले आहे. या श्रुतिवाक्यावरून आत्मा पूर्ण असल्याने आनंदरूप असतो असे कळते. ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीत सुखदुःखाचे द्वंद्व असते, कारण तेथे भेद असल्याने परिच्छिन्नत्व व अपूर्णत्व येते. हे समजल्यावर नारदाचे शोकरूप दुःख नाहीसे झाले अशी छांदोग्यामध्ये कथा आहे. नारदाच्या शोकाचे कारण. पुराणासह 5 वेद व अनेक शास्त्रे यांचे ज्ञान असूनही आत्मज्ञान नसल्याने नारदाला अतिशय शोक झाला. माणूस सर्व कलासंपन्न व ज्ञानाच्या सर्व शाखांचा ज्ञाता असला तरी त्याला आत्मज्ञानाशिवाय सुखरूपता येत नाही हे नारदाच्या उदाहरणावरून कळते. 4 वेदांचे ज्ञान असूनही शोक का झाला? वेदांचे अध्ययन करण्यापूर्वी त्याला फक्त आधिभौतिकादी 3च ताप होते, पण अध्ययनानंतर सतत अभ्यास, विस्मरण, अपमान, गर्व इत्यादींची दुःखे झाली. अध्ययन म्हणजे पाठ करणे. वेद पाठ राहण्यासाठी सतत अध्ययनाचे कष्ट होतात. इतके करून मध्येच विस्मरण झाले की त्रागा होतो. अधिक चांगले अध्ययन व स्पष्ट उच्चार असलेला दुसरा पंडित पाहून अपमान होतो. कमी दर्जाचा पंडित पाहून गर्व होतो. गर्व हा दुःखरूपच आहे. अध्ययनाने दुःख का गेले नाही? हे पंडित सनतकुमारा, तो मी फार दुःखी कष्टी आहे. या शोकातून मला तरुण न्या असे नारद म्हणाले असता सुख हा शोकसागराचा पलीकडचा काठ आहे असे सनतकुमार म्हणाले. वेदांचे पठण करणे,
त्याचा शब्दशः अर्थ समजून घेणे व त्यांची इतरांना संथा देणे हे सर्व उत्तम असले तरी वेदांना सांगावयाच्या ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव न आल्यास दुःखातून सुटका होऊन सुखरूपता मिळत नाही. सुखाचे नाना भोग असताना द्वैतात सुख नाही हे कसे? त्याचे उत्तर, विषयापासून होणाऱ्या सुखात कित्येक दुःखाचे मिश्रण झालेले असल्याने ते खरे तर दुःखच आहे हे लक्षात घेऊन द्वैतात सुख नाही असा मुनींनी निर्णय दिला. आये दुःखम व्यये दुःखम असे सुभाषित आहे. पैसे मिळवताना कष्टाचे दुःख व खर्च करताना पैसे संपल्याचे दुःख होते. पर्यटनाला गेल्यावर नाना प्रकारच्या सुखाबरोबर अनेक कष्टही भोगावे लागतात. मूल जन्माला येताना मातेला कष्ट असतात व पुढे त्याला सांभाळण्यासाठी मातापित्यांना कितीतरी कष्ट असतात. एवढ्या कष्टासह मुलाचे सुख असते. अशीच इतरही सर्व सुखे दुःख मिश्रित असतात. आता शंका, द्वैतात सुख नसेल तर अद्वैतात तरी ते आहे का? खरोखर द्वैतात सुख नसेल तर नसू दे, पण अद्वैतातही ते नाही. कारण ते असते तर अनुभवाला आले असते, आणि ते अनुभवाला आले असे म्हणावे तर तेथे त्रिपुटी ठेवलेलीच आहे. अद्वैतात सुख असणे शक्य नाही, कारण अनुभव घेणारा, अनुभव व अनुभवातील वस्तू अशी त्रिपुटी अनुभवकाळी असतेच. म्हणजेच तेथे द्वैत असते. अद्वैत हे सुखाचे साधन नाही. आता उत्तर, अद्वैताने सुख मिळत नसू दे, पण केवळ अद्वैतच सुखरूप आहे. शंका, हे कशावरून? आता त्याचे उत्तर, स्वयंप्रकाशाच्या सिद्धीला दुसऱ्या प्रकाशाची गरज नसते. अद्वैताचा वेगळेपणाने अनुभव येत नसल्याने अद्वैतातही सुख नाही हे खरे आहे, पण अद्वैतच सुखरूप आहे. अद्वैतातील सुख वस्तुतंत्र आहे. त्रिपुटी निराश झाला की ते सुख हवे किंवा नको असले तरी ते ठेवलेलेच आहे. विषयातील सुख मिळणे हे विषयावर व सुखरूप आत्म्यावर अवलंबून आहे. सुखी होणे व सुखरूप होणे यातील फरक लवकर लक्षात येत नाही. विषय हे सुख उत्पन्न करतात. निद्रा सुख देते असे वाटते हे खरे आहे, पण आत्मा सुखरूप आहे. आत्मरूपता येणे ही सुखरूपता येणेच आहे. श्री समर्थ म्हणतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तसेच सुख अस्तित्वात असल्याशिवाय ते गृहीत धरून ते आहे किंवा नाही अशी चर्चा करता येणार नाही. ज्या अर्थी आपण अद्वैत गृहीत धरून त्यात सुख नाही असे म्हणता, त्या अर्थी तुमचे हे बोलणेच त्याच्या स्वयंप्रकाशित्वाचे प्रमाण म्हणजे पुरावा आहे. अद्वैतात सुख नाही असे म्हणण्यासाठी आधी अद्वैत आहे हे स्वीकारावेच लागते. स्वयंप्रकाश ज्ञानरूप तत्व त्यात व्यापून आहे व म्हणूनच त्याचे अस्तित्व स्वीकारून त्याशिवाय बोलता येते. ते आहे किंवा ते नाही या दोन्ही ज्ञानाचे प्रकाशन तेच करते. शंका घेणाऱ्याला विचारलेला प्रश्न, तू म्हणशील की मी अद्वैत न मानता फक्त तू जे बोलत आहेस त्यातील दोष दाखवत आहे, तर मग द्वैतापूर्वी काय होते ते तूच सांग. अद्वैत हा शब्द उच्चारला की ते स्वीकारले असे होत नाही. वादाला बसलेली व्यक्ती जे बोलते ते पुन्हा बोलून येथे वाद्याला त्यात जो दोष वाटला तो फक्त त्याने दाखवला. म्हणून आता सिद्धांत्याकडून युक्तीने प्रश्न विचारला गेला आहे की तू जर अद्वैत नाही असे म्हणतोस तर द्वैत निर्माण झाले त्याआधी काय होते ते आता तूच सांग. द्वैतापूर्वी असणारी संभाव्य तत्वे व त्याचे निराकरण. द्वैतापूर्वी अद्वैत, द्वैत की आणखी काही तिसरेच होते? एक, तिसरे तत्व, ते आहे किंवा होते म्हणावे तर ते कोणालाच माहिती नाही. दोन, द्वैत, त्यावेळी ते निर्माणच झाले नसल्यामुळे त्याचे अस्तित्व मानता येत नाही. तीन, म्हणून पूर्वी अद्वैत होते हा एकच पर्याय उरतो. हल्ली अनुभवाला येणाऱ्या द्वैताच्या आधी द्वैत, अद्वैत किंवा तिसरेच काहीतरी तत्व होते याचा विचार केला तर द्वैताच्या आधी द्वैत अस्तित्वात होते असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण त्याआधीच्या द्वैताआधी काय होते हा प्रश्न शिल्लक राहतो व तो कधीच सुटणार नाही. बरे, द्वैत किंवा अद्वैत याशिवाय तिसरे काही तत्व कोणालाच माहीत नाही. त्यामुळे द्वैत निर्माण होण्याआधी फक्त अद्वैत होते हा एकच पर्याय शिल्लक राहतो. पूर्वपक्षी व सिद्धांती यांच्या या वादात आज आपल्याला पूर्वपक्षाची अनेक विधाने चमत्कारिक वाटतात. पूर्वपक्षी म्हणजे एकतर कोणीतरी द्वैती किंवा शंका विचारणारे शिष्य. ते स्वतःचे समाधान होईपर्यंत हर प्रकारे शब्दाचा कीस काढून शंका विचारतात. अनेक वेळा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरेही दिलेले दिसतील,
त्यामुळे शंका व उत्तराची सरमिसळ झालेली येथे दिसेल. पूर्वपक्ष हे युक्तीने सिद्ध झाले तरी अनुभवाने सिद्ध होत नाही. हे युक्तीने सिद्ध झाले तरी अनुभवाला येत नाही असे जर म्हणशील तर या युक्तीला दृष्टांत आहे व दृष्टांत नाही यापैकी काय आहे असे तुला वाटते? तिसरा पर्याय नाही. पूर्वपक्ष केवळ युक्ती स्वीकारण्यास तयार नाही. युक्तीला दृष्टांताची जोड मिळाली तर युक्तीला सिद्धांताचा दर्जा येतो. युक्तीला दृष्टांत हवा या पूर्वपक्षाच्या म्हणण्यावर सिद्धांती उलट प्रश्न करतो की तुझ्या मते त्याला दृष्टांत आहे की नाही. आता पूर्वपक्ष, अनुभव नाही व दृष्टांत नाही अशी युक्ती फारच शोभिवंत असेल. युक्तीला दृष्टांत असेल तर मला सांग. एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी श्रुती, तर्क व युक्ती ह्या गोष्टी उपयोगी पडतात. युक्तीने सिद्धी करताना तसा दोघांना पटेल असा अनुभव व दृष्टांत सांगावा लागतो. हे काहीच नसेल तर ते विधान सिद्ध होऊच शकत नाही. सुषुप्तीचा दृष्टांत व पूर्वपक्षाकडून त्याची चेष्टा. प्रलयकाळी अद्वैतच असते, कारण झोपेप्रमाणे त्यावेळीसुद्धा द्वैताची अनुपलब्धी असते. पूर्वपक्ष, सुषुप्तीकालीन अद्वैतासाठी दृष्टांत दे पाहू. गाढ झोपेच्या अनुभवाला वर्तमान काळ नाही. मी झोपलो होतो हा भूतकाळ व मी आता झोपेन असा भविष्यकाळ असतो. गाढ झोपेत द्वैताची कोणत्याही प्रकारे जाणीव नसते व म्हणून गाढ झोपेतील त्या अनुभवाला कसली उपमा देता येत नाही. कोणताही दृष्टांत नाही. तो अनुभव स्वसंवेद्यच आहे. आत्मानुभवाच्या बाबतीत तेच आहे. तुका म्हणे सर्वोत्तमा, तुझं काय द्यावी उपमा असे असल्यामुळे दृष्टांतासाठी दुसरे काही सापडत नाही. म्हणून पूर्वपक्षी यासाठी योग्य तो दृष्टांत द्यायला सिद्धांत्याला सांगतो. सिद्धांत पक्षाने तर्काने झोप जाणता येते असे म्हटल्यावर त्यावर आक्षेप. दुसऱ्याला लागलेली गाढ झोप हाच जर दृष्टांत असेल तर तुझ्या कौशल्याची तारीफ करावी तेवढी थोडी आहे. कारण जो मी झोपलो आहे हे जाणत नाही तो दुसऱ्याची झोप कशी जाणणार. सिद्धांताने दृष्टांत देताना फक्त गाढ झोपेच्या अनुभवाचा दृष्टांत दिला होता. पण येथे पूर्वपक्षी कुतर्काचा मार्ग स्वीकारून ती गाढ झोप दुसऱ्याची आहे असे गृहीत धरीत आहे व त्यामुळे तो म्हणतो की एकाच्या गाढ झोपेवरून दुसऱ्याच्या झोपेची कल्पना करायची तर त्या एकाला स्वतःच्या झोपेचा मी झोपलो आहे असा अनुभव पाहिजे. तो कोणालाच येत नाही. तो येतो असे मानले तर झोप आत्म्याप्रमाणेच स्वयंज्योती होईल. अनुभव स्वयंप्रकाश असतो, झोप नाही. म्हणून हा दृष्टांत अद्वैत सिद्ध करण्यास योग्य नाही. झोपेतील सुखाचे कारण. अद्वैत व स्वप्रकाशत्व वेगळे म्हणतोस तर म्हण, पण सुषुप्तीत सुख कसे होते हे सुसांग. त्याचे उत्तर सिद्धांती देत आहे, ऐक. तेव्हा दुःख नसते म्हणून तुझेच मूळ रूप असलेले सुख शिल्लक राहते. आत्मसुख सामान्यत्वाने अखंड आहे. अनुकूलाप्रमाणे होणारे सुख व प्रतिकूलामुळे होणारे दुःख आगंतुक आहेत. दोन्ही होणारी असल्यामुळे सहज नाही. कारण जे होते ते कधीतरी जाते हा नियम आहे. जे सहज असते ते कायमच असते, अखंड असते. सामान्य माणसाला सुख नसते तेव्हा दुःख असते व दुःख नसते तेव्हा सुख असते. सुषुप्तीत दुःख नसल्याने सुख असते असे मानावे लागते. सुषुप्तीत दुःख नसते हे कशावरून? गाढ झोपेत अंधळा डोळस होतो. जखमी असलेला जखम नसलेला होतो. रोगी असून निरोगी होतो असे श्रुती सांगते व तसा सर्वांना अनुभव आहे. छांदोग्यामध्ये हा मंत्र आहे. त्याचा अर्थ झोपेत रोग्याचा रोग बरा होतो असा नसून त्याचे त्याच्या रोगीपणाचे भान हरपते, म्हणजेच त्याचे दुःखाचे भान नाहीसे होते. त्याचप्रमाणे सर्वत्र अनुभव आहे. आता शंका, दुःख नसते तेथे सुख असते असे नाही. मातीचे ढेकूळ व दगड यांच्यात सुख व दुःख असे दोन्ही नाहीत असे दिसते. झोपेत केवळ दुःख नसते एवढ्यावरून सुख आहे असे सिद्ध होत नाही. पूर्वपक्षी शंका घेतो की दुःख नाही म्हणजे सुख असेलच असे नाही. दृष्टांत दगडाचा तसेच मातीच्या ढेकळाचा आहे. त्याच्या ठिकाणी दुःख नसते तरी सुख आहे असे दिसत नाही. आता त्याचे उत्तर, चेहरा उतरणे व तो प्रसन्न ठेवणे यावरून दुसऱ्या माणसाच्या सुखदुःखाचे ज्ञान होते. पण मातीचे ढेकूळ तसे नसते. त्याला दैन्यादी नसल्याने दुःखादीचा तर्क संभवत नाही. दृष्टांताला दिलेले पदार्थ अचेतन आहेत. जड पदार्थाविषयी सुखदुःखाच्या भाषेत बोलता येत नाही.
चेतन माणसाच्या चेहऱ्यावर सुखदुःखे दिसतात, त्यामुळे चेतनासंबंधी जडाचा दृष्टांत चुकीचा आहे. स्वतःचे व दुसऱ्याचे सुखदुःख सारखेच नाही. स्वतःच्या सुखदुःखाविषयी तर्काची गरज नाही. त्याचे अस्तित्व स्वतःला आलेल्या अनुभवानेच कळते. ती सुखदुःखे नसल्याचेही स्वतःच्या अनुभवाशिवाय दुसऱ्या कशानेही कळत नाही. दुसऱ्याच्या सुखी व दुःखी असण्याविषयी त्याच्या चेहऱ्यावरून तर्क करता येतो. स्वतःच्या सुखदुःखाविषयी अशा तर्काची गरज नसते. ती स्वतःची स्वतःलाच कळतात. यावरून आपल्या सुखदुःखाला अनुभव हेच प्रमाण आहे असे सिद्ध झाल्यावर झोपेतील दुःखाचा अभावही अनुभवाने सिद्ध होतो. ज्या अर्थी सुखाला विरोधी दुःखाचा येथे अभाव असतो, त्या अर्थी तेथे निरपेक्ष सुख असते असे स्वीकारावे लागते. झोपेत दुःख नसते हे स्वानुभव सिद्ध आहे. सुख हे स्वाभाविक असून दुःख आगंतुक आहे. सुखाला विरोधी दुःख नसेल तर सुषुप्तीत सुख आहे असे स्वीकारावेच लागते. झोपेतील सुखाविषयी एक तर्क. जर झोपेत सुख नसते तर माणसाने मोठ्या खटपटी करून झोप घेण्यासाठी मऊ गादी इत्यादीची साधने कशासाठी घरात ठेवली असती. झोपेत जर सुख नसते तर चांगली झोप यावी म्हणून माणसाने पलंग, अत्याधुनिक गादी, योग्य उंचीची उशी, मच्छरदाणी, हवामानाला अनुकूल पांघरूण, वातानुकूलित खोली, प्रसंगी झोपेची गोळी इत्यादी साधने गोळा केली नसती. साधने झोपेसाठी व झोप सुखासाठी असते. दुःख दूर करण्यासाठीच ही साधने माणूस गोळा करतो असे म्हणावे तर रोगी ती साधने रोग दुःखाच्या निवृत्तीसाठी वापरतो असे फार तर म्हणावे. पण रोग नसलेला सुखासाठीच ती मिळवतो असा निश्चय करावा. गाढ झोप लागली असता रोगी त्याचे दुःख विसरतो व म्हणून दुःख निवृत्तीसाठी तो साधने जमवतो असे स्वीकारता येईल. पण निरोगी माणसाला अशा दुःख निवृत्तीची आवश्यकता नसते. तो सुखासाठीच सगळी खटपट करतो. आता शंका, जे साधनाने मिळते ते आत्मसुख नसते असे असेल तर साधनापासून निर्माण होणारे असल्याने ते विषयसुखच म्हणावे लागेल. उत्तर, झोप लागण्यापूर्वी गादी इत्यादी साधने तशा सुखाची आहेत असे खुशाल समजावे. जे विषयादी साधनाने मिळते ते आत्मसुख नसते असा वेदांताचा निर्णय असल्याने व झोपेचे सुख साधनानेच मिळत असल्याने ते विषयसुखच आहे. त्याचे उत्तर असे, निद्रा लागेपर्यंत मऊ गादी, चांगली उशी इत्यादींना विषयसुख म्हटले तरी हरकत नाही. प्रत्यक्ष निद्रा लागल्यावर या कशाचीच जाणीव राहत नाही. निद्रासुख विषयाने मिळत नाही, ते असतेच. आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत.